प्रलंबित मागण्यांसाठी मंडळ अधिकाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या वतीने अकोला येथील मंडळ अधिकारी यांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता न्यायिक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। अमरावती मंडळ अंतर्गत येणाऱ्या मंडळ अधिकारी संवर्गाचे वेतन हे गेल्या 2 वर्षांपासून अनियमित होत आहे। शासनाच्या ध्येय धोरणानुसार महिन्याच्या 5 तारखेला वेतन मिळणे आवश्यक असताना 2 महिने वेतन मिळत नाही। वेतन मिळालेच तर ते 25 तारखेपर्यंत दिले जाते। वेतनाच्या ह्या सततच्या अनियमिततामुळे मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज, वाहन कर्ज, LIC हप्ते, मुलांची शाळेची फी हे वेळेवर भरणे होत नसल्यामुळे बँकेचा दंड त्यांना भरावा लागत असून सिबिल स्कोर त्यांचा खराब होत आहे। वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर निवेदन देऊन नेमकी अडचण काय आहे हे समजण्यास मार्ग नाही। त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडून मागण्या मान्य करून पगार नियमित करावा, अशी मागणी एक दिवसीय धरणे आंदोलनातून मंडळ अधिकारी यांनी केली आहे। यावेळी मंडळ अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष महादेवराव सरप, सचिव वसंत पारसकर सह मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। अकोला जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण विदर्भातील मंडळ अधिकाऱ्यांचा पगार हा मासिक वेतन 5 तारखेला होणे गरजेचे आहे, परंतु शासनाला सतत 2 वर्षापासून आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमचा 2 महिने पगार सुद्धा होत नाही। मेन मागणी हीच असून तसेच अव्वल काकून पदातून नवी पदाचे नायब शासनाची पदोन्नती होणे गरजेचे आहे, ती सुद्धा पुरेशी सुद्धा योग्य प्रमाणे गुणांकन होत नसून ते सुद्धा पदोन्नती आम्हाला वेळेवर मिळत नाही। हे आंदोलन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर दिनांक आज 12/9/2024 रोजी आणि उद्या 14/9/2024 रोजी माननीय विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर देण्याचे ठरवलेले आहे। मूळ मागण्या आमच्या म्हणजे मूळ जे वेतन आहे आमचं, हे मूळ वेतन 5 तारखेला होणे गरजेचं आहे, ही मूळ मागणी आहे आमची।